मित्रांनो, पाऊस पडना काही होईना, पण बघा आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की वाळल्या चाऱ्यावर शेळ्या समजा राहत नाही, असं तसं. शेळ्या नुसतं सुक्या चाऱ्यावर आपण शेळी पालन केलं तर जमतं का, नाही जमत. तर अशा बऱ्याच अडचणी असतात कोणाच्या, समजा विचारतात. तर मित्रांनो, हे बघा हरभऱ्याचं भुसकट आहे, याच्यामध्ये ज्वारीचं नाही मिसळ आज, ज्वारीचं आणि तुरीचं. पण नुसतं हरभऱ्याचं जरी भुसकट असलं आणि कडबं जर असलं तुमच्याकडं, त्याच्यामध्ये काही तुरीचं भुसकट असेल, सोयाबीनचं भुसकट असेल किंवा ज्वारीचं भुसकट असेल, असं मिक्स करून जर खाऊ घातलं शेळ्यांना, तरी पण शेळ्यांची तब्येत चांगली राहते, पाणी पितात. आता बघा निखोल तुरीचं भुसकट यांना ठेवलेलं आहे बोकडाला. हे बिटल बोकडा आहे आपला, आणि हे 5 मेंबर आहेत आता नवीन, एक महिन्याची पिल्लं आहे ती. सांगायचं तात्पर्य एकच, शेळी पालना फक्त गावरान शेळ्या आहेत ना, याला फक्त बंदिस्त झाले ना, तर ह्या कुठलाही चारा म्हणजे गवत काडी सगळं काही खातात. फक्त एकदा सवय लागूस तर असतं. आता हे बघा कसे खात आहेत. आता ही एक पाट गाभण आहे आपली, ही शेळी गाभण आहे. त्याच्यानंतर ती एक पाट गाभण, म्हणजे टोटल गाभण आहे. आता परत दिवाळीची वेळेस खाली होतात. आता हे असं आपलं आहे, हा आमचा सोन्या आहे. मित्रांनो, फक्त काय माहिती आहे का, शेळी पालन करण्याची जिद्द पाहिजे माणसामध्ये, बाकीचे काय नाही हो. कोणी काही नावं ठेवतील त्याचं काही नाही. शेळी पालन आहे बघा, ज्याला शेळी पालन करायचं आहे तो काही बहाणे लावित नाही. करायचं जर मनामध्ये नसेल तर किती पण प्रयत्न, समजा किती पण हे केलं तरी पण ते सक्सेस होऊ शकत नाही. त्याला स्वतः याच्यामध्ये मेहनत करावं लागते. चाऱ्याचं नियोजन, खुराकाचं नियोजन व्यवस्थित ठेवावं लागतं. तर एवढा ऊन पडून पण आपल्या शेळ्या चांगल्या आहे, बऱ्या आहेत. एवढं काही समजा खराब नाही, काही नाही. 4-5 शेळ्या आहेत, पिल्लं आहेत आपल्याकडे आता एवढे तेवढे. याच्यामधूनच समाधान आहे आपल्याला. शेती जरी कमी असली तरी जास्त शेतीपेक्षा आपल्या शेतीमध्ये माल भरपूर होतो. आपल्या ऐपतीनुसार, आपल्या हिशोबानं आपल्याला माल चांगलाच होत असतो. हे बघा मित्रांनो, जास्त आशा करणं काही फायद्याची नसते. थोडक्यात जेवढं नियोजन करून आपण करू तेवढं आपल्या फायद्याचं असतं. त्याच्यामध्ये आपण पोट भरू शकतो. विनाकारण बोंगा करून काही फायदा नाही. जास्त प्रमाणामध्ये विनाकारण कोणाचे फायदे करून दिल्यापेक्षा आपण स्वतःचा थोडक्यामध्ये फायदा केलेला कधी पण फायद्याचा असतो. आज बघा तुम्ही, ऊन पडलंय आणि पाऊस कधी येईल, किती येईल, काय येईल सांगता येत नाही. आज बरंच झालं की आपण दुसऱ्याची शेतं यावर्षी केली नाहीत, कारण की सालमाना असं पडलेलं आहे आणि लोकांना अगोदर पैसे द्यावे लागतात आणि नंतर मग आपल्या माल हो ना हो ते आपल्या नशिबावर राहिलं. त्याच्यापेक्षा लोकांचे लोकांचं रानं केल्यापेक्षा 1-2, 4-2 शेळ्या वाढवलेल्या ते फायद्याचे असतात. कारण की याच्यामध्ये नुकसान होत नाही. निसर्गाचं काय, निसर्ग कमी जास्त जरी झाला तर हे काय जगू शकतात, आपण पण जगू शकतो. अशा हिशोबानं आपण हे शेळी पालन केलेलं आहे. भविष्यामध्ये तुमच्या आशीर्वादानं वाढलं तर वाढू पण शकतं याच्यामध्ये. बघू आता, जसं जसं तुमचा सपोर्ट जर असला तर 100% याच्यामध्ये वाढ होईल. तर चला मित्रांनो, थांबतो इथंच. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जा मित्रांनो, आणि नवीन असेल तर आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.